राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असताना सरकारच्या तपास यंत्रणांच्या वाढत्या दुरुपयोगाबद्दल संताप व्यक्त करीत रोहित पवार यांच्या समर्थनासाठी सोलापुरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निदर्शने केली आहे। 4 हुतात्मा पुतळ्यांसमोर दुपारी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष निशांत सावळे आणि पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी केले। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे ये सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। अरे ये सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। स्वादा रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम संघर्ष करो, राष्ट्रवादी पक्षाचा रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस। आमदार रोहित पवार यांनी नागपूर विधिमंडळ अधिवेशन काळात युवकांच्या बेरोजगारीसह महागाईच्या मुद्द्यावर काढलेल्या युवा संघर्ष यात्रेमुळे मोदी सरकारने केवळ आकसापोटी आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी चौकशीच्या रूपाने दबाव आणण्याचा प्रयत्न चालविलाय। त्यास रोहित पवार व त्यांचे कुटुंबीय बळी पडणार नाहीत असे निशांत सावळे यांनी सांगितले। राष्ट्रवादी पक्षाचे युवकांचे हृदयस्थान असलेले रोहित दादा यांच्या विरोधात ईडीने नोटीस काढलेला आहे आणि आज त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे। कर नाहीतर डर कशाला अशा उद्देशाने रोहित दादा त्या याच्यात मोठ्या ह्याच्याने गेलेल्या आणि सर्व सरकारच्या विरोधात जे काही बोलणं झालेलं आहे ते सरकार त्यांना घाबरलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे। आता आपल्याला याच्यापासून धोका आहे, रोहित दादापासून धोका आहे असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललेला आहे। ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ईडी हे एक आपल्या भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लागलं, सर्व जनतेला वाटू लागले आहे आणि याच्यातून रोहित दादांना काहीच होणार नाही अशा विचारात रोहित दादा मोठ्या याच्याने त्या ईडीच्या ऑफिसला सामोरे गेलेले आहेत आणि ते नक्कीच बाहेर पडतील। जर त्यांना अटक केलं सूड भावनेने तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल आणि रोहित दादांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या युवक त्यांच्या पाठीचे आहे आणि युवक त्यांना नक्कीच ह्या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या ताकदीनं असं मला वाटतं आणि या सरकारने जागेत जागा व्हावं आणि रोहित दादांना सही सलामत बाहेर सोडावं असं मला वाटतं आणि रोहित दादांनी काहीच केलेलं नाहीये तरी देखील सूड भावनेने हे करत आलेलं आहे। हे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळू लागलंय आणि ह्या ईडीनं समजून घ्यावं असं मला वाटतं। या आंदोलनात माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनेश शिंदे, पक्षाच्या महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, पक्षाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत पवार, शहर युवक अध्यक्ष अक्षय वाक्षे, कार्याध्यक्ष सरफराज शेख, प्रतीक्षा चव्हाण, जावेद चिखलकर, नुरुद्दीन मुल्ला, लक्ष्मण भोसले, विजय भोईटे, अक्षय जाधव आदींचा सहभाग होता।